यामध्ये सर्वात प्रथम मागणी म्हणजे ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्टच्या 65च्या रूलच्या अंतर्गत शासन 817 GSR काढून ऑनलाईन फार्मसीला मान्यता देण्याचा मानस जाहीर केला असून त्या निमित्त त्यांनी 817 ही नोटिफिकेशन काढली आहे। त्या नोटिफिकेशन 2018 मध्ये काढली असून यावर बऱ्याचशा लाखो हरकती घेतल्यानंतरही शासनाने हे नोटिफिकेशन मागे घेतले नाही। त्यामुळे या नोटिफिकेशनचा गैरफायदा करून बरेचसे डिजिटल प्लॅटफॉर्म तथा ऑनलाईन फार्मसी या बेकायदेशीररित्या औषधी विक्री करत असून हा ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट 1940 व फार्मसी ॲक्ट 1945च्या उल्लंघन असून या सर्व बेकायदेशीर ऑनलाईन फार्मसीवर शासनाने आळा घातला पाहिजे। त्यानंतर कोरोना काळामध्ये 2020 मध्ये शासनाने GSR 220 हा क्वारंटाईन पेशंट, अपंग पेशंट व वृद्ध पेशंट यांना औषधी घरपोच सेवा मिळावी याकरिता काढला होता। या कायद्याचं स्वरूप असं होतं की ज्या जिल्ह्यातील औषधी विक्रेत्यात परवाने आहे त्याच जिल्ह्यात तो औषधीची ऑनलाईन सप्लाय करू शकत होता, औषधीची घरपोच सेवा करू शकत होता। परंतु याही फायद्याचा ऑनलाईन फार्मसीने गैरफायदा घेऊन हा कायद्याचा गैरफायदा घेऊन ऑनलाईन औषधी विक्रीचा सपाटा चालू केला असून या माध्यमातून नशेची औषधे, गर्भपाताच्या गोळ्या, वेगवेगळ्या डुप्लिकेट औषधे व स्प्युरियस औषधे सुद्धा मार्केटमध्ये येत असून आमचा सुद्धा हा सुद्धा GSR मागे घेण्याचा आम्ही सर्व शासनांना वेळोवेळी विनंती केली परंतु घेतला नाही। त्यानंतर मोठमोठ्या कॉर्पोरेट चेन शॉपीकडनं हे 50 ते 70% डिस्काउंट वाटून जी अघोषित स्पर्धा निर्माण केली आहे त्या माध्यमातून बरेचसे बनावट औषधे मार्केटमध्ये येत असून हे सर्वसामान्य व सामाजिक जनस्वास्थ्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत घातक आहे। या सर्व गोष्टीवर शासनाने आमचे लक्ष घ्यावे याकरिता आम्ही एक दिवसीय बंद पाळला। या जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही यापुढे बेमुदत बंद सुद्धा करू। आपल्या माध्यमातून मी हे सरकारपर्यंत हे आमच्या मागण्या पोहोचू इच्छितो आणि जनतेला आमच्या या बंदबद्दल त्रास झाला त्याबद्दल मी दिलगिरी सुद्धा व्यक्त करतो।